तुम्ही मला असे सांगितले होते की या यात्रेत मला तुम्हाला काही विचारायचे असेल तर मी विचारावे. निसंकोचपणे विचार. माझ्याकडून तुला काही सांगायचे राहून गेले असे व्हायला नको. गुरुवर, जसा माझा जन्म गौरक्षितून झाला तसं तुम्ही तुमच्या जन्माविषयी काही सांगितले नाही. माझा जन्म माशाच्या पोटी झाला म्हणूनच माझे नाव मच्छिंद्र असे ठेवले गेले. एवढा मोठा मासा मी आत्ता पत्र बघितला नाही. ह्यो तर किनाऱ्याकडे चाललाय. अरे देवा, एवढं मोठं अंड. मासा अंड टाकून गेलं का काय? आता हे काय अंड्याला घट ठेवायची नाही. देवा महादेवा, हे काय बघतोय म्या? भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. हे बाळ दिव्य स्वरूप आहे, त्याचा स्वीकार कर आणि मायेने सांभाळ कर. हे साक्षात परमेश्वराचे तेज आहे. या बाळाचे नाव मच्छिंद्र ठेव. मच्छिंद्र. मच्छिंद्र, मच्छिंद्र, आज मी बाजल, आज मी बाजल. शंभो शंकर. कामिक आणि शारदवता हे माझे माता पिता झाले. श्री महादेवांची भक्ती त्यांच्या घरात असल्याने श्री महादेवांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांनी माझे अत्यंत प्रेमाने संगोपन केले. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. हाती घेऊन या मच्छिंद्र, मच्छिंद्र, मच्छिंद्र. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. बाळा जो रे, 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 बाळा जो रे. संगे पण मग तुम्ही तुमच्या माता पितांना सोडून का आलात?
ते मासे पकडून उपजीविका करत होते. स्वाभाविकपणे त्यांच्याकडून माशांची हत्या होत होती. मला मात्र कुठल्याही जीवाची हत्या करून खाणे हे मान्य नव्हते. पण म्हणून तुम्ही त्यांना सोडलं? माझ्यासाठी ते बदलू शकत नव्हते आणि त्यांच्यासाठी मी बदलू शकत नव्हतो. त्यात श्री दत्त महाराजांनी मला दृष्टांत दिला. मच्छिंद्र, मीच तुला बोलवले आहे. तुम्ही कोण आहे? मी श्री दत्त. तुला एक अत्यंत महत्वाचे सांगायचे आहे. तू आता माझ्याकडे बद्रिकाश्रम येथे ये. मी तुझी प्रतीक्षा करत आहे. पर माझा आईबा? मच्छिंद्र, तुला हे ठाऊक आहे की तुझ्या स्वभावानुसार तुझ्या सभोवतालचे कोणीही बदलणार नाही आणि तुला बदलणेही शक्य नाही. होय, पर त्यासनी वाईट वाटेल ना गो. तू निघून आल्यावर त्यांना दुःख होईल, परंतु भविष्यात त्यांना तुझ्याविषयी आनंद, अभिमान वाटेल. मग मी येतो. माझ्यावर, माझ्या शब्दावर श्रद्धा ठेव आणि तू जिथे असशील तिथून निघ. वाटेत काहीही वाटले तर माझे स्मरण कर. होय. शुभम भवतु. मला अजूनही तो क्षण आठवतो, ज्या ब्रह्ममुहूर्तावर मी कामिक आणि शारदवता ह्या माता पित्यांच्या पाया पडलो आणि गावाबाहेर पडलो. मी आज तुम्हाला बदलायला गेलो, पण तुम्ही नाही बदललात. तुमच्यासाठी मला बी बदलता नाही यायचं. तुम्ही माझी लय काळजी घेतली. मला काय बी कमी पडू दिलं नाही, पर मला जावं लागेल. मला माशांचंच नाही तर समद्यांचा जीव जवळचा आहे. मास काय आणि माणूस काय सारखंच. येतो मी. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख 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 निरंजन.
त्यांना खूप वाईट वाटले असेल ना? निश्चितपणे. परंतु श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांनी मला जे सांगितले ते गुरुवाक्य प्रमाण मानून मी निघण्याचा निर्णय घेतला. त्या दाम्पत्याचे माझ्यावर ऋण आहे आणि राहील, कारण त्यांनी अत्यंत वात्सल्याने माझे संगोपन केले. पण तुम्ही तिथून कुठे गेलात? श्री दत्त महाराजांनी मला बद्रिकाश्रमात बोलावले होते. तोपर्यंत मी कधी गावाच्या बाहेर सुद्धा पडलो नव्हतो. परंतु एकटा बद्रिकाश्रमात पोहोचलो, केवळ एका श्रद्धेपायी की मला माझ्या गुरूंनी बोलावले आहे. बद्रिकाश्रमातही मी त्यांची प्रतीक्षा केली, कठोर साधना केली आणि त्यानंतर मला माझ्या गुरूंशी भेट झाली. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. मच्छिंद्र, दत्त महाराज, बाळ, मी तुला बोलवून घेतलं आणि माझ्या शब्दावरती श्रद्धा ठेवून तू इथे आलास, याचा मला आनंदच आहे. इथे पोहोचताना तुला कष्ट झाले आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. नाही, कसलं बी कष्ट नाही पडलं बघा. डोळ्यामोर तुम्हीच होतात. कसं पोचलं समजलंच नाही बघा. तुझी श्रद्धा तुला फलद्रूप झाली आहे. मच्छिंद्र, मी तुला घेऊन जायला आलो आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. हा हात हातात घेतला आहे. मच्छिंद्रचा मच्छिंद्रनाथ होईपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. म्हणजे जसे तुम्ही मला इथे घेऊन आलात तसे तेही तुम्हाला सोबत घेऊन निघाले. होय, आणि एवढेच नाही तर त्यांनी मला दीक्षा देऊन 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येला बसवले. मच्छिंद्र, हे स्थान आहे जिथे तुला तुझ्या तपश्चर्येला सुरुवात करायची आहे.
मच्छिंद्र, हे स्थान ग्रहण कर. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना गुरुवर. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दिनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देवा मच्छिंद्रना, देवा मच्छिंद्रना गुरुवर. 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्येत अनेक साधना झाल्या, अनेक दिव्य शक्तींचे दर्शन झाले, अनेक सिद्धी, अनेक शक्ती प्राप्त झाल्या. पण मग तुम्ही तिथून कुठे गेलात आणि कोणाचे दर्शन झाले? मी सप्तशृंगी गडावर गेलो. तिथे दुर्गा सप्तशतीचे पठण केले आणि सप्तशृंगी मातेने मला दर्शन दिले. हे भगवती, हे आदिशक्ती, हे जगन्माते, माझे सद्गुरु श्री दत्त महाराज यांच्या आदेशानुसार मी फार मोठी यात्रा करत इथे आलो आहे. तुला सर्व ठाऊक आहेच, परंतु तू मला दर्शन देऊन माझी इच्छा पूर्ण करावी अशी मी तुला प्रार्थना करतो. हे माते, तू जोवर मला दर्शन देत नाहीस तोवर मी अन्न जल न घेता तुझ्या समोर बसतो आहे.
आदिशक्तीचे दर्शन झाल्यानंतर तिने तुम्हाला काय सांगितले? खरे तर मीच तिच्याकडे मागणे मागितले. मला भविष्यात जे कार्य करायचे आहे त्यासाठी मला अनेक दिव्य शक्तींचे सहाय्य हवे होते. देवी मला नाग अश्वत्थ वृक्षाच्या जवळ घेऊन गेली आणि तिने माझी परीक्षा पाहिली. परीक्षा? काय परीक्षा पाहिली? गोरक्ष, त्या एक एक अद्भुत गोष्टी तू ऐकल्यास तर तुला आश्चर्य वाटेल. मच्छिंद्र, माझ्या या पवित्र स्थानी तू प्रथमच आलायस. तुझी काय इच्छा आहे? माते, प्राचीन वेद मंत्रांप्रमाणे मी शाबरी मंत्रांची निर्मिती करू इच्छितो. ह्या शाबरी मंत्रांमुळे मनुष्य निर्भय होईल, त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल. एवढेच नव्हे तर त्याचे सदैव सर्व अशुभ शक्तींपासून रक्षण होईल. परंतु अशा शाबरी मंत्रांची निर्मिती करणे सोपे नाही. त्याला तुझा आशीर्वाद हवा आहे. त्यामुळे माते, माझी ही इच्छा पूर्ण करावी अशी माझी प्रार्थना आहे. देवी, हा भव्य वृक्ष कसला आहे? या वृक्षाचे नाव नाग अश्वत्थ आहे. माते, परंतु ह्या भव्य वृक्षाच्या फांद्यांवर कोण कोण बसले आहे आणि माझ्याकडे ते असे रागाने का बघत आहेत? मच्छिंद्र, या वृक्षावर भैरव, वेताळ, डाकिणी, यक्षिणी, चामुंडा आणि वीरभद्र असे अनेक देवता बसले आहेत. तुला माझ्याकडून जो आशीर्वाद हवा आहे तो मिळवण्यासाठी तुला आधी यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल. माते, आपण आज्ञा करावी आणि सांगावे मी काय करावे म्हणजे या शुभ शक्ती मला प्रसन्न होतील. मच्छिंद्र, तू इथून पुढे गेलास की तुला ब्रह्मगिरी पर्वत दिसेल. त्यापुढे अंजनी पर्वत आहे. तिथे एक महाकालीचं मंदिर आहे. आधी तू तिथे पोच आणि महाकालीचं दर्शन घे. जशी आज्ञा माते. आणि त्यापुढे काय करायचं आहे ते योग्य वेळ आली की मी तुला सांगेन. हे महाकाली, हे शिवा, हे दुर्गा, सप्तशृंगी देवीच्या आज्ञेप्रमाणे मी तुझ्या दर्शनाला आलो आहे.
माझा नमस्कार स्वीकार कर. देवी, मी जे कार्य हाती घेतले आहे त्यासाठी नाग अश्वत्थ या वृक्षावर असलेल्या सर्व शुभ शक्तींना मला प्रसन्न करायचे आहे. त्यासाठी तुझा शुभाशीर्वाद असावा ही प्रार्थना. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. माते तू मच्छिंद्र, मी तुला आता जेही सांगणार आहे ते ध्यानपूर्वक ऐक. होय माते. यापुढे पूर्व दिशेला तुला एक नदी दिसेल. ती नदी ओलांडून तुला पुढे जायचे आहे. तिथे तुला 100 जलकुंड दिसतील. त्या कुंडातील जल अत्यंत निर्मळ आणि अत्यंत पवित्र आहे. त्या जलाला तू लगेच स्पर्श करू नकोस. तिथे तुला शुभ बेलाचं एक वृक्ष दिसेल. त्याचा एक तुकडा तू घे आणि त्या तुकड्याने प्रत्येक कुंडातल्या पाण्याला स्पर्श कर. त्या तुकड्याच्या स्पर्शाने ज्या कुंडातील झरा व्हायला लागेल त्याच कुंडात तुला स्नान करायचे आहे. ते जल इतकं पवित्र आणि दिव्य आहे की त्याने तुझी शुद्ध जाईल आणि तुला मूर्छा येईल. त्यानंतर त्या कुंडातील जल घेऊन पुन्हा नाग अश्वत्थ या वृक्षाकडे तू परत ये. माते, तू सांगितलेले कार्य मी पूर्ण केले आहे. ह्या कमंडलूमध्ये पवित्र जल घेऊन आलो आहे. मच्छिंद्र, आता तू खऱ्या अर्थाने मच्छिंद्रनाथ झाला आहेस. यानंतरच्या तुझ्या कार्यात मी सहाय्यभूत होईन. आता हे जल नाग अश्वत्थ वृक्षावर शिंपड, जेणेकरून या वृक्षावर असलेल्या सगळ्या शक्ती तुझ्यावर प्रसन्न होतील. शाबरी विद्या निर्माण करण्यासाठी या शक्ती तुला सहाय्य करतील. एवढेच नाही तर भविष्यात तू कोणतेही कार्य करशील तेव्हा जर अशुभ शक्ती समोर आली तर तिला पराभूत करण्यासाठी ह्या शक्ती तुला सहाय्य करतील. या वृक्षावर अनेक शक्ती निवास करतात. या क्षणी केवळ एकच शक्ती प्रसन्न झाली आहे. यापुढे 6 मास तुला अखंड हे कार्य करायचे आहे. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, जशी आज्ञा माते. संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. सर्व सिद्धी प्राप्त झाल्यानंतर जेव्हा मी यात्रा सुरू केली तेव्हा मला जाणवत होतं की काहीतरी अद्भुत घडणार आहे. आणि अशातच मी कनकगिरी ह्या ग्रामी गेलो. त्या भूमीत काहीतरी महत्वाचे घडणार असे संकेत मला मिळत होते आणि तसे घडले देखील. सरस्वती आणि सुराज या दाम्पत्याच्या घरी मी भिक्षा मागण्यासाठी गेलो. म्हणजे त्याच गावात जिथे मी प्रकट झालो? होय, तेच गाव. अलख निरंजन. माझ्या गुरूंनी मला सांगितले आहे की झोळी घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आहे. हे देवी, तुझे दुःख काय आहे ते तू मला सांगावे. भगवती कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने मी तुझे दुःख दूर करेन. हे ऋषीवर, आजपर्यंत अनेक उपवास केले
व्रत वैकल्य झाली, यज्ञ झाले, पण आई होण्याचे भाग्य मला लाभले नाही. नवस सायास झाले, श्रेष्ठ वैद्यांकडून उपचार झाले, परंतु अपेक्षित असे काहीच घडले नाही. त्यामुळे आता कोणताही उपाय करायचे म्हटले तरी भय वाटते. ही विभूती आहे, राख नव्हे. यात माझ्या तपश्चर्येचे तत्व आहे. ही विभूती म्हणजे साक्षात चैतन्य आहे. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. 12 वर्षांनी मी पुन्हा येईन आणि तुझ्या मुलाला दीक्षा देईन. सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड. अलख निरंजन. मी तर विभूती देऊन निघून गेलो. पुढे श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून माझी खात्री पटली की काहीतरी अनपेक्षित घडणार आहे. श्री दत्त महाराजांनी काय सांगितले? सांग. मच्छिंद्र, तुझ्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला असे वाटते तुला मला काहीतरी सांगायचे आहे. अभिमंत्रित केलेली दिव्य विभूती ती सरस्वतीला दिली आणि आशीर्वाद दिला की दिव्य मुलगा जन्माला येईल. नाथ पंथामध्ये नवीन नाथांचा प्रवेश होईल असे नियोजन केले आहे. मच्छिंद्र, तुझा जन्म कसा झाला हे तुला ठाऊक आहे. होय, माझा जन्म त्या दिव्य माशाच्या पोटी झाला. मग यापुढील नाथांचा जन्म मनुष्याच्या पोटी कसा होईल? परंतु गुरुदेव, मी जी दिव्य विभूती सरस्वतीला प्राशन करायला दिली त्याचे काय होईल? ती विभूती चैतन्य स्वरूप आहे, त्यामुळे त्या विभूतीतून नवीन नाथ जन्माला येतील. परंतु सरस्वतीच्या पोटी ते जन्म घेणार नाहीत. मला तर स्मरण नाही, परंतु 12 वर्षाच्या काळात एकदा मला श्री महादेव जवळ असल्याचे जाणवले. ज्या माऊलीला मी पुत्रप्राप्तीसाठी विभूती दिली तिने ती गावाबाहेर टाकली. परंतु त्या विभूतीत शिवत्व होते, त्यामुळे तुझा पिंड त्यात आकार घेत होता. श्री महादेवांपासून ते लपून कसे राहील?
त्या माऊलीकडे तुम्ही गेलात तेव्हा त्यांनी काय सांगितले हे मला ठाऊक नाही. आला निरंजन निरंजन निरंजन. माते, ओळखलंस का मला? मी येथे येऊन गेलो त्याला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. माते, मी तुला आशीर्वाद दिला होता की तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. क्षमा करा. माझे काही चुकले का? माझ्या हातून खूप मोठे पातक घडले आहे. आपण दिलेली विभूती मी प्राशन केली नाही. माते, मी जी विभूती तुला दिली होती ती कुठे आहे? बाहेर काही जण शेण जिथे टाकतात तिथे मी ती विभूती टाकली होती. देवी, तू जिथे विभूती टाकलीस ते स्थान मला दाखवशील? अवश्य ऋषीवर. त्यानंतर काय झाले हे मला आठवले आहे. तुम्ही गोरक्ष अशी हाक मारली. मला ती ऐकू आली. मी बाहेर येऊ पाहत होतो परंतु माझ्या अंगावर गोरक्षाचे ओझे होते. मी जेव्हा तुला प्रथम पाहिले तेव्हा मला किती आनंद झाला हा शब्दात सांगता येणार नाही. होय, मी बाहेर आलो तेव्हा अनेक लोक होते परंतु मी केवळ तुमच्याकडेच पाहत होतो कारण मला ठाऊक होते की तुम्हीच मला हात मारली आहे. शिवशंभू भूपती महादेव तू दिव्यजती. शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुरी शक्ती. परम शिष्य विचल गुरु भक्ती किमयादार तू धर्मपती. प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखजती.
दशक ओलांडतील, शतक ओलांडतील, परंतु ही घटना सूर्य चंद्र असेपर्यंत भक्तांच्या स्मरणात राहील. निरंजन हो